बाकी त्याच्याकडे जमीन असते, त्याच्याकडे पाण्याचा सोर्स असतो, परंतु बाहेरून विकत घेण्यासारख्या ज्या दोन निविष्ठा असतात त्या एक बियाणं आणि फर्टिलायझर. आणि ह्या मागच्या आठवड्यामध्ये, मागच्या 15 दिवसापासून आपण बघतोय की फर्टिलायझरच्या ज्या किमती ज्या प्रमाणे वाढल्या होत्या, त्याच्यानंतर करेक्टिव्ह मेजर झाले. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये बराच असंतोष होता. म्हणून फर्टिलायझर हा एक अतिशय शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आणि आज आपण बघतो की संपूर्ण जगामध्ये कृषीच्या दृष्टीनं आणि भारतामध्ये सुद्धा खूप मोठे चॅलेंजेस समोर यायला लागलेले आहेत. पिकांची जी उत्पादकता आहे हे स्टॅग्नेशन मोड पे आलेली आहे, किंबहुना काही पिकांमध्ये ती कमी होतोय. त्याचप्रमाणे जमिनीतले जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत त्याचीही इनएडिक्वेसी या मृदामध्ये, जमिनीमध्ये आढळून येत आहे. आणि अजून एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे जे न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी जी म्हणतो ती कमी कमी होत चालली. आणि म्हणून ही जी चॅलेंजेस आहेत त्याला जर ओव्हरकम करायचं असेल तर आपल्याला नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा आधार हा घ्यावा लागतो. आज अतिशय सुंदर प्रेझेंटेशन डॉक्टर रमेश राली यांनी दिलं. खूप कमी स्लाइडमध्ये त्यांनी खूप साऱ्या गोष्टी सोप्या भाषेमध्ये आणि अतिशय चांगल्या स्लाइडच्या माध्यमातून दाखवल्या. आणि एक सेल्फ समजणारं असं त्यांचं ते प्रेझेंटेशन. आज आपण बघतो की भारतामध्ये सुद्धा फर्टिलायझरची जी 2010-11 मध्ये प्रति हेक्टर जे कन्झम्पशन होतं ते 142 किलोग्रॅम पर हेक्टर होतं. त्याच्यानंतर 10 वर्षानंतर आपण बघतोय ते 133 किलोग्रॅम पर हेक्टर वरती आहे. म्हणजे आपण फर्टिलायझर कमी कमी वापर करायला लागलेला आहे. त्यामुळेच त्या यील्डमध्ये प्रॉब्लेम यायला लागलेले आहेत. कारण त्याचं सर्वात महत्त्वाचं आहे की ते न परवडणाऱ्या किमती खतांची. आज आपण जर नायट्रोजनचा विचार केला तर आपण युरियाचा विचार केला तर जवळजवळ आज देश हा जवळजवळ आपलं कन्झम्पशन जास्त आहे आणि आपण बऱ्याच प्रमाणामध्ये इम्पोर्ट करतो. जवळजवळ 47 ते 50 लाख टन युरिया आपण दरवर्षी इम्पोर्ट करतो. ह्या नॅनो युरियाच्या माध्यमातून आपल्याला हे इम्पोर्ट जे आहे ते सुद्धा आपल्याला कमी करता येईल. कारण याला जे लागणारं जे मात्रा आहे ही कमी लागणार आहे. त्याचबरोबर याची जी इफिशियन्सी आहे, ॲब्सॉर्प्शन इफिशियन्सी म्हणा किंवा ॲप्लिकेशन इफिशियन्सी म्हणा, हे अतिशय जास्त असल्यामुळं याचं जे वापरामधलं जे वेस्टेज आहे ते अतिशय कमी होणार. आणि आपण जर बघतो की जे नॅनो फर्टिलायझरच्या बद्दल बोललो आणि नॅनो टेक्नॉलॉजी बद्दल जर बोललो तर त्यांनी जे सांगितलं की जे 1 × 10⁻⁹ मीटर म्हणजे एक नॅनो. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की 1 ते 100 नॅनोमीटरची साईज असेल त्याला आपण नॅनो पार्टिकल्स म्हणतो. आणि त्याची जी सरफेस एरिया टू व्हॉल्यूम जो रेशो असतो तो प्रचंड प्रमाणामध्ये असतो, 10,000 जास्त असतो. आणि त्यामुळं त्याची जी रिॲक्टिव्हिटी आहे ती खूप प्रमाणामध्ये वाढलेली असते. आणि म्हणून कृषी आपल्या ज्याच्या शेतीच्या क्षेत्रामध्ये त्याचे बरेच नॅनो टेक्नॉलॉजी उपयोग आहेत. नॅनो सेन्सर्स असतील, नॅनो फर्टिलायझर असेल, इव्हन नॅनो पेस्टिसाइडमध्ये सुद्धा आता बऱ्याच प्रमाणामध्ये काम चाललेलं आहे. आणि देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांचं जे एक स्वप्न आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करायचं, त्या दृष्टीनं हा एक मैलाचा दगड ठरणार. ह्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं आपण स्मार्ट ॲग्रिकल्चरच्या दृष्टीनं जे आपण जे प्रॉडक्ट लॉन्च केलेलं आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. ज्याच्यामध्ये आपण टार्गेटेड डिलिव्हरी सुद्धा आपण अचीव करू शकतो. नंतर ह्याच्यामध्ये अजून एक मला जाणवतं की आता आपल्याला
जे आता आपण जे साधं जे फर्टिलायझर असतं ते आपण ब्रॉडकास्टिंग देन सबसर्फेस प्लेसमेंट आपण करतो, कधी फर्टिगेशनच्या माध्यमातून देतो, कधी इरिगेशनच्या माध्यमातून देतो. त्याच्या माध्यमातून त्याची जी मात्रा लागते ते मोठ्या प्रमाणामध्ये लागते आणि फर्टिलायझर लॉस हा जास्त असतो. आणि अल्टिमेटली जसं रालेजींनी सांगितलं की ते ॲटमॉस्फिअर मधले आपले हवा असेल, पाणी असेल, जमीन असेल ह्याचे आणि पर्यावरण असेल किंबहुना त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲडव्हर्सिटी. आता जी सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्ही जे सांगितलं मला एक आवडलं की तुम्ही जवळजवळ आपण सांगितलं की याच्यामध्ये जवळजवळ 94 पिकांवरती याच्यावरती प्रयोग झालेले आहेत. मग ते सिरियल्स असतील, पल्सेस असतील, हॉर्टिकल्चर क्रॉप्स असतील. त्याचप्रमाणे जवळजवळ 11,000 शेतकऱ्यांच्या शेतावरती हे प्रयोग झालेले आहेत त्याच्यामध्ये. आणि 20 जी ICAR इन्स्टिट्यूट असतील किंवा युनिव्हर्सिटीज असतील त्या मोठ्या अशा संस्थांमध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे ही एक टेक्नॉलॉजी आपण जी आणलेली आहे ही मॅन्युफॅक्चरिंग पासून ते ऍप्लिकेशन पासून ते सगळ्या घटकांना ह्याच्यामध्ये आपण समाविष्ट केले. आणि एवढंच न थांबवून आपण गॅजेटमध्ये त्याला आणून त्याला एक गॅरंटी ही एक दिलेली आहे. त्यामुळं ही फुल प्रूफ टेक्नॉलॉजी आहे. आणि मला खूप आनंद वाटतो की पूर्ण जगामध्ये नॅनो लिक्विड फर्टिलायझरमध्ये किंवा नॅनो लिक्विड युरियामध्ये आपण भारत, आता मी इफ्को म्हणत नाही तर आता भारत देशाचं नाव त्या इफ्कोच्या माध्यमातून एक आपल्याला गर्वानं आपण घेऊ शकतो, अभिमानानं घेऊ शकतो की प्रत्येक वेळी आपण बऱ्याच देशांचे संशोधन चालतं त्याचा आपण आपल्या इथे वापर करत असतो. परंतु मला वाटतं की हे जे आपलं जे संशोधन आहे ते भारतातून आता विदेशामध्ये जाईल अशी एक अतिशय गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आता महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बाबतीमध्ये जर आमच्या विद्यापीठाच्या बाबतीमध्ये जर बोललं तर आमच्या इथं जे इंटर फॅकल्टी डिपार्टमेंट आहे इरिगेशन वॉटर मॅनेजमेंट, तिथले आपले प्रॉडक्ट्स आमच्याकडे टेस्टिंगला आलेले होते. आमच्या इथे प्रयोग कांदा, टोमॅटो व शुगर केन या 3 पिकांवरती झालेले आहेत. त्याच्यामध्ये टोमॅटो हे आपण प्रोटेक्टेड कल्टिवेशन मध्ये घेतलेलं आहे. ओनियन आणि शुगर केन हे ओपन फील्डवरती आहेत. तर टोमॅटोचं जे आपण जे प्रॉडक्ट आपण टेस्टिंग केलं ते कल्टिवेटेड प्रोटेक्टेड कल्टिवेशन, शेडनेट असेल किंवा ग्रीन हाऊस असेल त्याच्यामध्ये घेतलेला. तर हे रिझल्ट्स आपणापर्यंत मिळाले असतील असं मी आशा करतो. आणि मला योगेंद्र कुमारजींना एक सांगायचं कि हमारे यहाँ इस इंस्टीट्यूट में थोड़ा सा 2-3 लाइन में हिंदी में बात करूंगा आपकी अनुमोदन से. तो हमारे यहाँ एक प्रोजेक्ट है जैसे सेंटर फॉर एडवांस एग्रीकल्चरल साइंस एंड टेक्नोलॉजी फॉर क्लाइमेट स्मार्ट एग्रीकल्चरल वाटर मैनेजमेंट. उसमें हमारा यहाँ पे ड्रोन्स पे एक बहुत ही अच्छा काम हुआ है. हमारे पास पूरे भारत के जितने भी ड्रोन अवेलेबल है एप्लीकेशंस इन एग्रीकल्चर हमारे पास अवेलेबल है. ICAR का प्रोजेक्ट हमारे चल रहा है. तो हम यहाँ आपको सजेशंस देके कि एक कोलैबोरेटिव प्रोजेक्ट लेके, क्योंकि एप्लीकेशन ए लिक्विड फर्टिलाइजर आपका आज नैनो यूरिया हो, आगे आपका नैनो DAP हो, कुछ भी हो, आगे अगर एप्लीकेशन करने के लिए कुछ स्टैंडर्डाइजेशन करना है या कौन सा ड्रोन सुटेबल है, इसके स्टडी के लिए अगर आप हमारे इस सेंटर में हम काम करेंगे साथ में, तो मुझे लगता है कि एक किसानों के लिए एक बहुत ही कारगर साबित होगा और किसानों के लिए एक अच्छा मदद हो जाएगी. क्योंकि हमारे यहाँ इंडिया के जो 50 पायलट ट्रेंड है ड्रोन्स में, हमारे वो 5 हमारे यहाँ पे एक बहुत ही इंटरनेशनल लेवल का यहाँ पे संशोधन और उसका एप्लीकेशन ड्रोन्स के बारे में हमारी हुआ है. और वन ऑफ द बेस्ट फैसिलिटी जो IIT में भी नहीं है ऐसी हमारी फैसिलिटी है. अगर आपकी कोई टीम यहाँ पे विजिट कर सकती है तो कर सकते हैं, और कभी भी हम MOU साइन करने के लिए रेडी रहेंगे और किसानों के लिए बहुत ही एक मदद हो जाएगी.
आता याच्यामध्ये जर आपण पुढं जर बोलायचं झालं, बोलण्यासारखं खूप आहे, परंतु आजचा जो कार्यक्रम होता तो महत्वाचं आपल्या नॅनो युरियावरती होतं. त्याचे खूप सारे उपयोग आपल्या सगळ्यांनीच सांगितलं. योगेंद्र उपाध्यायांनी सांगितलं, त्याच्याबरोबर रमेश राले यांनी सांगितलं, आणि त्यांची जी शेवटची स्लाइड होती त्याच्यामध्ये त्यांनी समअप केलेलं होतं की हे नॅनो युरिया आहे त्याची मात्रा जी असते ती कमी लागते. 50% आपण यूज करून आपण तेवढी आपण प्रोडक्टिव्हिटी घेऊ शकतो, अधिक उत्पादन घेऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची जे इनपुट कॉस्ट आहे ती जवळजवळ निम्म्यापेक्षा कमी होऊन जाईल. किंवा ज्यावेळी इनपुट कॉस्ट कमी होते त्यावेळी अल्टिमेटली डायरेक्टली शेतकऱ्यांचं उत्पन्न हे तेवढ्या पटीनं तेवढ्या पर्सेंटनी वाढलेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आजच्या जे आपण सगळे जे वरिष्ठ लोक आहोत किंवा सगळ्यांना आज जे पर्यावरणाची जी समस्या आहे त्याच्या दृष्टीनं हे जे प्रॉडक्ट आहे हे अतिशय चांगलं आहे. कारण त्याच्यामध्ये मृदा, पानी, हवा इनका जो और पर्यावरण इसका जो ह्रास होने वाला था उससे हम बचा पाएंगे. और आखिर में उन्होंने एक 5वां पॉइंट बताया था कि जो वनस्पति जीवों और वनस्पति और उसके जो जीवों हैं जो परागीकरण के लिए मदद करते हैं और जो बेनिफिशियल इंसेक्ट्स है और उनके लिए गैर विषैली है. तो ये एक संपूर्ण तरह से मैं देखूंगा कि एक अच्छी टेक्नोलॉजी आपने किसानों के सामने दी है. और आप इस कार्यक्रम में ये जो प्रोडक्ट है किसान काफ़ी मैंने देखा काफ़ी चार्ट में काफ़ी क्वेश्चंस आए हैं, आप अलग से उनको जवाब दे सकते हैं. लेकिन इस टेक्नोलॉजी बहुत ही कारगर साबित होगी. और आप जो एक नेशन डेवलपमेंट का जो आप काम कर रहे हैं, इसको एक बहुत बड़ी संस्था है, वर्ल्ड्स लार्जेस्ट फर्टिलाइज़र प्रोड्यूसिंग एंड मार्केटिंग ऑर्गेनाइजेशन है. और आपका बहुत बड़ा नेटवर्क है. और आपका जो फर्टिलाइज़र में मैंने आपको जो डॉक्यूमेंट दिया था उसमें 30% फर्टिलाइज़र मार्केट शेयर है पूरे फर्टिलाइज़र में. तो आप एक बड़े इस एरिया में आप एक बहुत बड़े पार्टनर हैं. और इसी के साथ मैं जो आपसे जो रिक्वेस्ट किया था, जो कुछ कोलैबोरेशन हो सकते हैं क्या, जो एप्लीकेशन पार्ट में उसके हम जरूर ओपन माइंड से सोचेंगे. और इसी के साथ मैं सभी को इस कार्यक्रम में मुझे बुलाने के लिए और इस प्रोडक्ट के टेस्टिंग के लिए हमारी यूनिवर्सिटी एक पार्टनर है, इसके नाते भी